60, 40 आणि 20. 20 वाले ते पूर्ण पडलं जातं. उद्घाटन प्रमुख पाहुणे 2-2 बॉल खेळतील. सगळ्यांनी तो रेडी इथे आलेले आहेत आणि आपल्या सर्व मुलांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. अनाम प्रेम परिवारातर्फे आपले अवसरे गुरुजी यांना मी विनंती करते की आपण पांडुरंग साहेबाबा सरांचा एक छोटासा सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सरांचा सन्मान झालेला आहे. त्यांना आपण पुष्पगुच्छ एक रोष्ट आणि शालू सन्मान केलेला आहे. अनाम प्रेम अक्षय तृतीया उत्सव 2026 में मालवन में सभी उपस्थित हुए सभी खिलाड़ी से लेकर सभी स्कूल के सभी है सब मैं अनाम प्रेम की ओर से सबका तहे दिल से स्वागत करता हूँ. हेलो सिल्वर जुबली इधर जो भी उपस्थित है टोटल 400 बॉयज है टोटल और बाकी सब मिला के बहुत सारे लोग इस मैच का आनंद लेने के लिए उपस्थित है. वाघ सर यांना विनंती करते की त्यांनी B2 कॅटेगरी मधील अभिजित तोरडे याला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. मी जयंत सरांना विनंती करते की B3 कॅटेगरी मधील उत्कृष्ट खेळाडू गौरव धडे याला त्यांनी ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन सन्मानित करावं. आता कन्सोलेशन प्राइज देऊयात. उपस्थित मान्यवर सिद्धेश वैद्य आविष्कार गतिमंद व मतिमंद मुलांची शाळा येथील कार्यशाळा अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी कन्सोलेशन प्राइज यांना द्यावं. पारितोषिक राजेश सोहनी टॅक्स कन्सल्टंट यांना विनंती करते की पुढील पारितोषिक त्यांनी द्यावं. तर टीम आहे रत्नागिरी. टीम रत्नागिरीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आता पुढील काही सगळ्यांनी फायनलची गणी ट्रॉफी मारली आहे त्याचं नाव घ्यायला तयार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याकडे आणखीन काही पारितोषिक आहेत. जे गौरव याने 3 बाउंड्री मारलेत. मी प्रशांत मेस्त्री यांना सांगतो की त्यांनी गौरवला कॅश प्राइज द्यावं. दुसरं आहे रत्नागिरीची टीम 1 बाउंड्री अंश नर्क. नमो नमः.
आज आम्ही मालवणात अनामप्रेम परिवारातर्फे जमा झालेलो आहे. अनामप्रेम परिवार हा परिवार आहे जो प्रेम चिंपीचा या भावनेने एकत्र आलेला परिवार आहे. सद्गुरू अडाणीश्वरांची भक्ती म्हणून आम्ही वर्षभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतो. प्रत्येक आपल्या हिंदू धर्मातील सण म्हणा, तसंच युनेस्कोने डिक्लेअर केलेले काही दिवस म्हणा, मुख्य दिवस, ते आम्ही अनामप्रेमी साजरे करतो. ते पण साजरे करतो म्हणजे आपल्या देशाचं कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 51 सांगते म्हणजे त्याच्यात मूलभूत कर्तव्य आहेत आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची, आणि ती पार करताना आम्ही या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करतो. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ऑल ओव्हर इंडियातून मुलं आपल्या मालवणमध्ये आलेली आहे, एकत्रित आलेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर गोवा, कर्नाटका, महाराष्ट्र इथून वेगवेगळ्या प्रांतातून आपली मुलं आलेली आहेत, अंध मुलं आलेली आहेत. आणि ह्या अंध मुलांचा 3 दिवसाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केला गेलेला आहे. आज पहिला दिवस आहे ज्या दिवशी आपलं क्रिकेट मॅच सुरू आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या काही कार्यशाळा आज दुपारी 4 नंतर घेतल्या जाणार आहेत. उद्या त्यांची समुद्र सफर आहे. त्याचबरोबर इतर काही त्यांचे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत त्या देखील उद्या घेतल्या जाणार आहेत. आणि रविवारी 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आणि हा आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ते असलेला कार्यक्रमाबद्दल मी म्हणाले आपल्याला. पण आपल्या वर्षभरात जेवढे काही सण सरावली आहे, दिवाळी असेल, दसरा असेल, ईद असेल किंवा ख्रिश्चनांचा ख्रिसमस असेल, तो ईस्टर असेल, ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. जसं काय दिवाळी आहे त्या दिवशी आम्ही आपले जे पोलीस बांधव आहे, सिटी पोलीस, त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही ट्रॅफिक पोलिसना भेटतो, दुसऱ्या दिवशी सिटी पोलिसना भेटतो. त्यांना हीच कृतज्ञता व्यक्त करतो की आज तुम्ही ड्युटीवरती आहात. म्हणून वर्षभर तर आम्ही सुखरूप असतोच घरात, पण दिवाळीसारखा मोठा सण हा देखील आम्ही निर्विघ्नपणे आमच्या घरात साजरा करतो. कारण की दिवाळीच्या दिवसात खूप लोकांकडे चोऱ्या वगैरे होतात, लोक दागिने वगैरे, पण पोलीस सतत म्हणजे तिथे ऑन ड्युटी असतात आणि आपली सेवा देत असतात. आणि त्याच्यामुळे आपण सुरक्षितेत आपला म्हणजे जो सण असतो, प्रत्येक सणाच्या वेळेला, गणपती असो, दिवाळी असो, दसरा असो, पोलीस बांधव किंवा रमजानची मिरवणूक असो, तरी सुद्धा पोलीस बांधव वर्षभर आपल्याला उभे दिसतात रस्त्यावरती. ते आपल्या संरक्षणासाठी उभे असतात, पण कोणी कृतज्ञता व्यक्त करायला जात नाही. पण अनामप्रेम परिवाराचं हेच म्हणणं आहे की त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यातून त्यांच्या मनाला जो आनंद होतो तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपला समाज जो ज्या ज्या घटकांमुळे चालतो, जसं पोलीस बांधव मी म्हणालीच, त्याप्रमाणे एसटीचे कर्मचारी असतील, रिक्षा चालक असतील, फायर ब्रिगेड असेल, किंवा मग सफाई कामगार असतील, किंवा नर्सेस असतील, किंवा आपले लोहमार्गाच्या पटरीवरती काम करणारे आपले गँगमॅन असतील, या सगळ्यांच्यामुळे आपला समाज जो आहे तो अतिशय सुरळीतपणे आपलं जीवनची दिनचर्या जी असते ती आपली सुरू असते. आणि आपण या धकाधकीच्या जीवनात आपण कधी त्यांना आभार देखील प्रदर्शन करत नाही. पण जेव्हा या सगळ्या मेन स्ट्रीम्सच्या लोकांना आपण धन्यवाद देतो, कारण की गँगमॅन जो आहे तो एक खिळा जरी म्हणजे त्याच्याकडनं चुकीचा म्हणजे ठोकला गेला तर आपली पूर्ण रेल्वेची पटरी जी आहे उतरू शकते. पण ते सतत तिकडे रेल्वे लाईनीवरती काम करत असतात. आणि आजच्या विज्ञान युगात खरंच आपल्या घरात एवढी लोह शस्त्रास्त्र आपल्याकडे नसतात. आणि दसऱ्याच्या दिवशी आपण म्हणतो की शस्त्रास्त्रांची पूजा करावी, पण खरंच का आपण आजकाल एवढं प्रगत युगात वापरतो. म्हणून आम्ही लोहपूजावरती काम करणारे म्हणजे हे जे आपले कॅम्पमॅन आहेत त्यांना धन्यवाद देतो. थोडक्यात काय की हे जे सगळे घटक आहेत आपल्या समाजातले, त्यांच्यामुळे हा समाज चालतो आणि त्याच्यामुळे आपलं राष्ट्र जे आहे सतत चढत्या श्रेणी गाठतं. आणि आपला भारत देश हा समृद्ध आणि
चांगला देश हा मानावा म्हणून सगळ्यांकडे असावा म्हणूनच हे छोटासा अनामप्रेमचा हा भक्तिभावाचा प्रयोग आहे. मी आज मालवणात उभी आहे म्हणून मला अजून एक सांगू इच्छिते. मालवणात गणपती हा सण जो आहे घरोघरात होतो, पण अनामप्रेम परिवार म्हणजे म्हणतं की हे आपले बॉर्डरवरती म्हणजे गणपती म्हणजे आपले विघ्नहर्ता देवता आहे आणि त्याचप्रमाणे आपली बॉर्डर सिक्युरिटी जी आहे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे देखील आपलं विघ्नहर्त्याचंच काम करतात. सो आम्ही गणपतीच्या दिवसात आपले जे वीरगतीप्राप्त सैनिकांच्या परिवारजन आहेत, त्याचप्रमाणे जे जखमी जवान आहेत ज्यांच्या बलिदानामुळे आपण म्हणजे सणावली साजरी करतो, त्या फॅमिली मेंबर्सना, त्या विघ्नहर्त्यांच्या खऱ्या विघ्नहर्त्यांच्या फॅमिली मेंबर्सना बोलवतो गणपतीच्या दिवसात आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान करतो आणि त्यांची जी वीर गाथा आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अनामप्रेम परिवार. आणि दिवाळीच्या दिवसात जेव्हा आपण सण साजरा करतो तेव्हा ही बॉर्डर सिक्युरिटी जी आहे ती देखील सीमेवरती सतत तैनात असते. ते कुठलाही सण घरी येऊन साजरा करत नाही, पण त्यावेळेला आम्ही चकली, चिवडा, शंकरपाळे, लाडू असा सगळा घरी बनवलेला फराळाचा डब्बा त्यांना एक शुभेच्छा पत्र लहान मुलांनी तयार केलेलं त्या आर्मीच्या जवानांना, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही आपल्या दलाच्या सैनिकांसाठी स्पेशली पाठवतो. दरवर्षी जवळजवळ 20,000 सैनिकांपर्यंत हा गेली 2018 पासून आपण उपक्रम सुरू केलेला आहे आणि जवळजवळ 20,000 सैनिकांपर्यंत हे बॉक्सेस आपण पाठवतो दिवाळी. माझं नाव प्रेरणा मिस्त्री, मी अनामप्रेम परिवारातली एक भक्त आणि त्याच जे यंग जनरेशन आहे, ह्या यंग जनरेशनला एक चांगला मार्ग खूप लहान वयापासून आम्हाला मिळतोच या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून. पण आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाने आम्ही मेन म्हणजे सगळे यंगस्टर्स आम्ही इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत वेगवेगळे, जलतरंग, रुद्रवीणा, सारंगी हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आम्ही वेगवेगळ्या सोशल कॉजेससाठी आम्ही उपविणन करतो त्यांचं. जसं की रुद्रवीणा ह्याचं उपविणन स्पेशली बॉर्डरवरती आर्मीसाठी आणि जे आपले मेंटली चॅलेंज मुलं असतात, गतिमंद मुलं असतात त्यांच्यासाठी स्पेसिफिकली बासरीचं उपविणन, असे वेगवेगळे सोशल कॉजेस आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यांना जोडून हे उपविणन पूर्ण भारतभर आमचे यंग मुलं सगळीकडे जाऊन करत असतात. आणि हे जे सगळे कार्यक्रम आहेत ह्याने आपल्याला एक लाईफ पर्पज मिळतो आणि आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो की तुम्ही आमची ऑर्गनायझेशन नाही आहे, ही एक फॅमिली आहे. या फॅमिलीमध्ये जितका साथ देऊ शकता सोबत या आणि आपण टुवर्ड्स अ बेटर सोसायटी काय करू शकतो. तर अनामप्रेम एक छोटीशी एक ग्रॅटिट्यूडची अशी एक फ्लो आहे, एक विचारधारा आहे जी आम्ही आपण पूर्ण वर्ष आमच्या ऑलमोस्ट 60 प्रोग्राम्सच्या थ्रू, छोटे मोठे असे टोटल 60 प्रोग्राम्सच्या थ्रू आम्ही करतच असतो. म्हणजे हा 25th इयर आहे अक्षय तृतीयेचा या कार्यक्रमाचा आणि 10 वर्ष झाले क्रिकेट मॅच सुरू होऊन ब्लाइंड क्रिकेटच्या मॅचेस. ब्लाइंड क्रिकेट मुळातच आधी खूप कमी होतं, दुर्लक्षित होतं आणि आता या स्थळावर जाऊन ते पोहोचलंय. आता पूर्ण जगालाही माहिती आहे वर्ल्ड क्रिकेटमध्ये ब्लाइंड क्रिकेट काय करताय. तर आमचे अजय मुनी सर आहेत, ब्लाइंड क्रिकेटला खूप म्हणजे वर आणण्यासाठी यांचा हात आहे, नॉट जस्ट इन हे अनामप्रेमच्या थ्रू बट ऑल्सो इन महाराष्ट्र लेवल आणि नॅशनल लेवल, इंटरनॅशनल. नमस्कार, मी अजय मुनी, क्रिकेटचा आहे. मी पण अनामप्रेमचाच आहे आणि 2016 सुरू झाली ॲक्च्युली अक्षय तृतीयेला दिवशी आम्ही क्रिकेट खेळतो. सगळे जे ब्लाइंड आहेत त्यांना एकत्र घेऊन आम्ही हा एक प्रोग्राम ठेवतो आणि जे स्टेट लेवलचे प्लेयर आहेत सगळे येऊन ते सहभाग होतो आहे. तर मुख्य बोलायचं मला काय, जसं आपण क्रिकेट चालू केलं आहे म्हणजे अनामप्रेमनी, तर अनामप्रेम क्रिकेट खेळताना म्हणजे अक्षय तृतीयेला खेळताना आज 13 प्लेयर आम्ही या टुर्नामेंटनी 13 प्लेयर आज इंटरनॅशनल क्रिकेट खेळत आहेत. त्याप्रमाणे आता लास्ट मंथ आता आपण वर्ल्ड कप जिंकलो आहे इंडियानी. आपण अगेन्स्ट ऑस्ट्रेलियाला मारून आपण वर्ल्ड कप जिंकलो. त्यामध्ये पण महाराष्ट्राची क्रिकेटर ब्लाइंड क्रिकेट गंगा कदम ती होती, सिलेक्ट झाली होती. ती पण आपले अनामप्रेमचा एक अक्षय तृतीया प्रोग्रामला क्रिकेट खेळून ती आता इंटरनॅशनल मॅच खेळते. म्हणून आता ऑल टुगेदर म्हणजे आज 13 ते 14 प्लेयर आज इंटरनॅशनल इंडियाला खेळत आहेत.
तशीच आणखीन एक खेळाडू प्रवीण याला मी बोलतोय, त्याने पण एक चौकार मारला होता आणि वैभवला मी सांगतो त्यांनी त्याचं पारितोषिक द्या. खेडची टीमच्या निलेश यांनी 6 बाउंड्री मारल्या. त्यांना 600 रुपयाचा बक्षीस मिळतो. एक आफताब हा एक चांगला प्लेअर होता, त्याने 2 बाउंड्री मारल्या. त्याला मी आफताबने यावा इथं. आणि पुण्याची टीम, पुण्याचे हनुमंत यांना बोलतो इथे मी त्याच्यावरती. हनुमंत कुदळे त्यांनी 5 बाउंड्री मारलेल्या आहेत. आणि सुजाता दोन्ही यांना मी रिक्वेस्ट करतो, त्यांनी सुजाताजी आणखीन एक प्लेअर विजयने एक बाउंड्री मारली होती, एक चौकार. त्याला बोलवतोय. गावाचा उत्सुकता असेल तो ज्याने एक ट्रिपल बाउंड्री पण मारली एका ओव्हर मध्ये, आणि ट्रिपल बाउंड्री मारल्यानंतर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि कोण घेऊन येतो? अभिजित कॅट अँड बॉल तू खूप सुंदर घेतलास, खूप मजा आली. आणि आता राहिले शेवटचं पारितोषिक. मी सांगू आपलं मेन पारितोषिक या आजच्या टुर्नामेंटचा विजेता कुठला संघ आहे? खेडच्या टीमला मी इथे बोलवतोय मंचावर. सर्वप्रथम मी आनंदा प्रेम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जेणेकरून आम्हाला त्यांनी एक संधी दिली. आणि माझी पहिलीच वेळ आहे की आपल्या इथे येण्याची, आणि मला खूप आनंद वाटला. सगळ्या सुविधा खूप खूप चांगल्या झाल्या. खूप खूप धन्यवाद. काय गोष्ट गणपती